समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर 22 तारखेला आपल्याकडे बाप्पांचं आगमन होणार आहे. सो मागे गणेश जयंती आहे. सो आपल्याकडे बाप्पाचं आगमन होणार आहे. सो आपल्याकडे आज दीपू येणार आहे डेकोरेशन करण्यासाठी. ते पण आपलं फुलांचं डेकोरेशन असेल. तो दरवर्षी आपल्या नवरात्री असू दे किंवा गणपती बाप्पाचं येऊन दे, तो डेकोरेशन आपला दीपूच करतो. तर त्याचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे साई फ्लॉवर करून. सो ते तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन सगळं डिटेल्स देतो त्याचे. पण तुम्ही आधी आता आपलं डेकोरेशन बघून घ्या, तो कसं बनवतो. दरवर्षी तुम्हाला मी डेकोरेशनचा व्हिडिओ टाकतो, त्यामुळे काही लोकांना आयडिया पण येते की गणपतीसाठी किंवा नवऱ्यासाठी डेकोरेशनची आयडिया येते. तर असंच एक आपलं छोटंसं डेकोरेशन, आपण सिम्पल डेकोरेशन बनवणार आहोत. सो आता तो थोड्या वेळात येणारच आहे, तर तुम्हाला तो डेकोरेशन पण दाखवतो. त्यानंतर आज आपल्याकडे 21 तारखेला आपले गणपती बाप्पाचं आगमन पण होणार आहे. सो तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि आपल्या गणपती बाप्पा डेकोरेशन आणि बाप्पांचं आगमन ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर आपल्या दुसऱ्या दिवशी आपल्या बाप्पाची पूजा, त्यानंतर काही पाहुणे येतील त्यांचे, सगळं पूर्ण असा ब्लॉग आपल्याकडे 2 दिवस असणार आहे विसर्जनपर्यंत. सो नक्की आपले ब्लॉग फॉलो करा आणि तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. तो असंच प्रेम आपल्या चॅनलवरती आणि आमच्यावरती करत राहा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत करा. तुम्हाला गणपती बाप्पा मोरया. आणि आता दीपू येईल, तो चला आपण डेकोरेशन पण बघूया. सो मित्रांनो, फायनली दीपू आलेला आहे आणि त्याचा एक मित्र पण आहे आपल्याबरोबर. तो अशा प्रकारे आता मला वाटतं तो रिंग आणि अशा प्रकारे आपल्याकडे डेकोरेशन असणार आहे. तो रिंग लावून आपल्याला जिथे आपलं फुलांचं हे असणार आहे, एक म्हणतात ना झुमर टाईप, तसं फुलांचं बनवतोय. सो बॅक साईडला असा बॅकड्रॉप आपला आधी आणि एक झुमर असणार आहे. अशी एक आपली कल्पना आहे डेकोरेशनची. तो स्टार्ट करतो, ते आपण शेवटपर्यंत बघूया कसा बनवतो ते. दीपू आहे ना डेकोरेशन करून गेला फुलांचं असं छान. तर बोला आता फक्त टेबलवरचा जो कपडा आहे तो लावायचा, आणि झालर मी लालबागवरून बनवून आणले, ती आता लावून घेतो. तो चला आपण तो आणि मग फायनल करूया. गणपती ठेवताना आता टेबलावर चादर आमच्याकडे आहे, ती अंतर हे घालतायत. कुठली घालते? लाल कपडा त्याला चांगली सूट आहे. ग्रीन बघायचं ना टाकून.
ग्रीन पण आहे ना? तसं नाही, ते खराब होतात ना, म्हणून म्हटलं ग्रीन बघताय का. यांनी लालबागला जाऊन माप घेऊन आले होते आणि ते बनवून घेतलं आणि मस्त बनवून घेतले बघा. म्हणजे आम्हाला नवरात्रीला पण उपयोगी येईल ना. खाली लोडला चालेल ना. आणि अनुशीचं बघा काय चाललंय. हे बघा. हे बघा मस्त झालर वाटते ना, बनवून घेतलं नाही त्यांनी, कारण नवरात्रीला पण उपयोग येते ना, म्हणून जरा मोठीच केल्याने. मध्ये मध्ये तुम्ही आता फायनल तर झाले ना, बाहेर पण आम्ही लाईट लावलेली आहे. आणि आता बघा इकडे अशा प्रकारे झालं मस्त पैकी बनवून. लालबागला गेलो, ऑर्डर दिली, पण एक नंबर वाटते. 1.5 तासात त्याने मला बनवून दिलं. पण मला ऑफिस मध्ये आणून दिलं त्याने डायरेक्ट. मस्त वाटते, एक नंबर. इश्यू नाही. आणि कपडा पण चांगला आहे, वाईट नाही आहे. फायनली आपलं डेकोरेशन रेडी झालंय बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा छान असं डेकोरेशन मस्तपैकी आपल्या दीपूने बनवलेलं आहे. बाकी हा टेबल तर आपण रेडी केलं इकडे. मस्त झालर पण बनवून आणली आपण. उद्या बाप्पा येतील आपले, तो पण आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. सो त्यानंतर आपल्याला पूजेचा आणि जे असेल तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. सो फायनली आपला असा डेकोरेशनचा ब्लॉग होता. आणि इकडे दीपूने बघा काय काय लावले, ते मस्त डेकोरेशनचे छत्र्या अशा लावल्यात. त्यानंतर इकडे बघा ह्या साईडला पण झुमार अशा लावलेले, पण हे जे हे बघा सगळीकडे छत्र्या लावून ठेवलेत. तिथे पण लावलेत आणि या बाजूला पण आहे. आणि बघा अनुश्री बघा सो त्याला अशा प्रकारच्या ब्लॉगमध्ये अजून राहा, कारण उद्या आपण मेन गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. आणि मेन म्हणजे सांगा डेकोरेशन कसं वाटलं. ते सिम्पल आणि साधं असं मस्त आपलं डेकोरेशन आहे. आणि फुलं नक्की, फुलं खूप मला आवडतात. फुलं खूप छान आहे, छान अशी फुलं वाटतात. चला तर मग उद्या पण आगमनाचा पण व्हिडिओ येणार आहे यामध्ये, पण तुम्हाला डेकोरेशन दाखवतो किती मस्त आहे बघा. असं असं आपल्या वेगळे बघा. सो वरती जेवढं होतं तेवढं लावलेलं आहे. आणि इथून बघा एका साईडने तुम्हाला दाखवतो डेकोरेशन. उद्या बाप्पाला आपला मकर खूप छान दिसणार आहे. आणि तो झुमर पण वरती लावलाय, त्यामुळे अजून थोडा लुक येतो त्याला. तो मित्रांनो फायनली आम्ही आता बाप्पांना घेण्यासाठी निघालो आहे. आता आम्ही जाणार डायरेक्ट घाटकोपरला. तर आपण बघू शकतो कोण कोण इकडे आयुष आहे, इकडे आपली आरोही, अनुषी कुठे आहे आणि आपला अभिजित आहे. तो आता आम्ही तिघच निघतो रिक्षामधून. त्यानंतर डायरेक्ट घरी होतो. तुम्हाला हा व्हिडिओ दिसणार आहे, आपल्या बाप्पाचं आगमन दिसणार आहे. तो चला तर निघूया. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला तर निघूया आपण. मित्रांनो फायनली आम्ही निघालोय. ती लोक घरीच थांबले, कारण आम्ही पंतनगरला घाटकोपरला जाणार आहे मित्राकडे गणपती आणण्यासाठी. तो दादा, मी आणि अभि, आम्ही तिघच निघालेलो आहे. तो फायनली आम्ही तिघच निघालो. इथे अभि पण आहे आणि आयुष घरी आलेला आहे ऑलरेडी. सो आता लास्ट असं आपण तिकडे गणपती बाप्पाच्या इथे जाऊया, जिथे आपला गणपती बाप्पा रेडी आहे आपण आणण्यासाठी. आपण तिकडे जाऊया आणि तिकडे बाप्पांना घेऊन घरी येऊया. तर बाकीच्या तिकडे तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच मी. तर तिकडून मग आपण घरी येईपर्यंत आपला असा आगमनाचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आपण आलो गणपती बाप्पाला आणण्यासाठी. आणि इथे बघू शकतो आपण वेगवेगळे गणपती पान. फायनली बघ किती छान छान गणपती बघायला भेटतील तुम्हाला. बघा पेटा घातलेले किती मस्त मस्त गणपती. हां बघा सर्वात मोठा आहे. इकडे आपला गणपती आहे मस्त पैकी. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तो मित्रांनो फायनली निघालोय, रिक्षामध्ये बसलोय. बघा आमचा पप्पाचा हात दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, आशीर्वाद देताना आहे. तर त्यालाच आपण आता डायरेक्ट आपल्या इथे भेटू टिंबूरला. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
फायनली आपल्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. सो मजा आली. फक्त बाबांना आपल्या मिक्स केलेलं आहे. सो आपण बाप्पांना इथे आधी बसवलं आहे. त्यानंतर बघा मागे त्यांचं आपण आसन बसवलेलं आहे. त्या आसनावर त्यांना आपण स्थापना करणार आहोत. इकडे आपल्या पूजेची तयारी पण झालेली आहे. सो आपण रेडी केलेली आहे. इकडे पेढे पण आहेत. मोदक आम्ही मागवले खास आरुषीमधून. तो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो. खास कंदी मोदक मागवलेले आहेत. तो दादरचा तुम्ही व्लॉग नक्की बघितला असेल, त्यामध्ये त्यांचा नंबर आहे. मोदक हे आपण तूप करतो ना, तुपामधून जो उरतं ना त्याच्यापासून हे मोदक केले. पेढे भेटतात पण आम्ही मोदक सांगितले, पण खूप टेस्टी आहेत. मी तरी असे अजूनपर्यंत खाल्ले नाही, पण एवढे टेस्टी आहेत हो, भरपूर. कंदी हे कंदी पेढे आणि आपण हे बाहेर खातो त्यामुळे भरपूर फरक आहे. एक नंबर आहे. सो नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिसेलच आपल्या इथे. तो नक्की ऑर्डर करा त्यांच्या याला. हे कुठला प्रमोशन नाही, पण आम्हाला जे फ्रँकली आवडले ते आम्ही सांगतो तुम्हाला. सो हो, आणि आपलं डेकोरेशन पण कसं झालं नक्की तुम्ही आम्हाला सांगा. हे बघा. सो हा आता ब्लॉग थांबवतोय. तुम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण बघितलं, त्यानंतर आगमन पण बघितलं. सो आता थोडीफार गणपती बाप्पाची तयारी करतो आम्ही, कारण बाकीचं पॅकिंग करायचं. जे दर्शनासाठी येणार आहे त्यांना आम्ही काही प्रसाद म्हणून आणलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो. मग नंतर आपण हा ब्लॉग इकडे संपवून नंतर चला तर